नमो नमः. अहम शैलेश घोडके पुन्हा एक वारं सर्वेषां हार्दम स्वागतम करोमि. आजच्या ह्या प्रथम व्हिडिओमध्ये आपण पहिला पाठ जो आहे तो सुरू करणार आहे. अमोदः असो किंवा आनंदः, संपूर्ण संस्कृत अथवा संयुक्त संस्कृत दोन्ही कक्षाच्या विद्यार्थ्यांसाठी हा घटक जो असणार आहे महत्वपूर्ण असणार आहे. चला तर आपण आपल्या पहिल्या पाठाला सुरुवात करूया. आजच्या ह्या पाठामध्ये आपण पृथुराजा जो आहे आद्य कृषकः पृथुवेन्यः अर्थात पहिला जो शेतकरी आहे त्याच्याविषयी चर्चा करणार आहे. तत्पूर्वी आपण ह्या व्हिडिओ सिरीज मध्ये कोणकोणते घटक शिकणार आहे त्याची थोडीशी चर्चा करूया. अनुक्रमणिकामध्ये तुम्ही जर बघत असाल तर पाठाच्या पुढे गद्यम पद्यम म्हणजे पाठ गद्य आहे पद्य आहे, कंठस्थीकरणासाठी कोणते पाठ आहेत, त्यानंतर सरलार्थ लेखनसाठी कोणते पाठ आहेत, हे सर्व व्यवस्थितपणे दिलेलं आहे. आणि जो पाठ परीक्षेमध्ये जशा प्रकारे विचारला जातो त्याची विशेष तयारी त्याच प्रकारे केली जायला पाहिजे. तसाच अभ्यास आपण या सिरीज मध्ये करणार आहे. पहिला जो पाठ आहे गद्य आहे म्हणजे गद्यांशामध्ये तो विचारला जातो. सेकंड पार्ट जो आहे व्यसने मित्र परीक्षा तो सुद्धा गद्यम आहे म्हणजे पॅसेज किंवा गद्यांश ज्याला म्हणतो आपण त्यामध्ये विचारला जातो. सूक्ती सुद्धा जो पाठ आहे तो पद्यांश मध्ये आणि कंठस्थीकरण म्हणजे शुद्ध लेखनसाठी श्लोक जे विचारले जातात त्याच्यासाठी हा प्रश्न ह्या पाठातून विचारला जातो. त्यानंतर अभ्यासपत्र म्हणजे ह्या पाठावर आधारित काही प्रश्न आहेत, अभ्यास प्रश्न आहेत. त्यानंतर व्यंजनांत शब्दरूप जे आहेत, सर्वनाम रूप असतील, शब्दरूप धातुरूप, हे सर्व व्याकरणचे घटक. त्यामध्ये व्यंजनांत म्हणजे शब्द जे आहेत व्यंजनाने अंत होणारे त्याचा अभ्यास आहे. अमूल्यम कमलम गद्य पाठ आहे. स एव परमाणु संवादात्मक आहे. युग्ममाला पद्य आहे, कंठस्थी करण्यासाठी आहे. असे सर्व घटक इथे तुम्हाला मेन्शन केलेले आहेत की कोणता घटक कोणता पाठ कशा प्रकारे विचारला जाणार आहे. तर जो पाठ परीक्षेमध्ये जशा प्रकारे विचारला जातो त्यातून कोणकोणते घटक परीक्षेला विचारले जातात व्यवस्थितपणे अभ्यास आपण करणार आहे. कंठस्थी करण्यासाठी तुम्हाला सूक्ती सुद्धा, त्यानंतर युग्ममाला आणि चित्रकाव्यम हे तीन पाठ परीक्षेसाठी शुद्ध लेखनासाठी विचारले जातात. तर हे पाठांतर करण्याचा विषय आहे. पाठांतर तुम्हाला शब्दरूप, धातुरूप, सर्वनाम रूप आणि श्लोक पाठांतर करायचे आहे. माध्यम भाषेमध्ये सरळ अर्थ लेखन असेल, माध्यम भाषेमध्ये उत्तर लिहिण्यासाठी जे असेल किंवा निबंध लेखन असेल तर हे तुम्ही थोडासा अभ्यास करायचा आहे. एकदम कंठस्थीकरण करावं ही अपेक्षा नाही, परंतु लिहिण्याचा सराव अभ्यास तुमचा झाला पाहिजे. बाकी पॅसेज मधून जे प्रश्न उत्तर असतात तर ते तुम्ही वाचून समजून सुद्धा लिहू शकता. तर सर्वप्रथम सुगम संस्कृतम तुमच्या याच्यामध्ये आहे, चित्रपट कोश आहे, चित्र पिहित पत्रम, योजनी, संदंशः, संचिका. आता हे चित्र बघायचे, संस्कृत नावं लिहिण्याचा अभ्यास करायचा. आता हे कक्षामध्ये तुम्हाला सारखं म्हणून घेतल्यानंतर हे पाठांतर होतात, परंतु शुद्ध लेखन मध्ये मार्क्स इथे कमी होऊ शकतात. तर हे अगदी हातातले मार्क आहेत. लिहिण्याचा सुद्धा न बघता लिहिण्याचा सुद्धा अभ्यास इथे अवश्य झाला पाहिजे. त्यानंतर मृदू मुद्रा मूल्यांक, रंध्रिका, सांद्र मुद्रिका, संश्लेष पट्टिका, विद्युत कोश, स्मृतिशलाका, तंत्रीही, दृश्य फलकम, अक्षर फलकम, पाथेय पात्रम, वस्त्रसूचिः, उरुकम, अर्धोरुकम, युतकम, पादस्यूतः. चित्रावरून तुम्हाला संस्कृतचे जे शब्द आहेत ते समजत असेल, त्याचा अर्थ लक्षात आला असेल. धोत वस्त्र म्हणजे धोती किंवा धोतर, शाटिका, रांकवम म्हणजे शॉल, स्वेदकः स्वेटर, त्यानंतर खाद्यपदार्थ, रोटिका, शाकम, सूपः, अवलेह, परपटम, ओदनम, पायसम, कुंडलिका, जिलेबी, रुची हा म्हणजे टेस्ट, आमला, तीन तीन तिडी म्हणजे चिंच, मरीचिका,
कटुः, कारवेल्लम तिक्तम, आमलकम टेस्ट किंवा रुची आहे कषायम, शर्करा म्हणजे साखर त्याची टेस्ट असते मधुरा म्हणजे गोड, सेंधवम म्हणजे मीठ त्याची टेस्ट लवणम. त्यानंतर क्रिया काहीतरी आहेत, काही क्रिया आहेत बघा. स्थगयती थांबवणे, पिदधाती बंद करणे, उद्घाटयती ओपन करणे, निमीलयती बंद करणे, ज्वालयती पेटवणे किंवा ज्वलन करणे, जाळणे, लावणे, दिवा वगैरे लावणे किंवा काही गॅस वगैरे पेटवून त्याला पण ज्वालयती असं म्हणू शकतो. निर्वापयती विझवणे, ददाती किंवा यच्छती देणे, गृह्णाती ग्रहण करणे, माती मोजणे, अन्विषती अन्वेषण करणे शोधणे, परीक्षते परीक्षण करणे, चिनोती चयन करणे निवडणे वेचणे, पेशयते आता हे कणिक मळणे किंवा त्याला आपण वेगवेगळे नावं असू शकतात. क्रिया तुम्हाला लक्षात आली असेल. बेलयती म्हणजे लाटणे, भर्जयती भाजणे, परिवेशयती वाढणे. त्यानंतर गणिताविषयी काही क्रिया. संकलयती संकलन करणे जोडणे, बेरीज करणे, वेकलयती वजाबाकी, गुणयती गुणाकार, भाजयती भागाकार करणे. त्यानंतर समयलेखन तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारे विचारलं होतं बघा. समयलेखन मध्ये जर इकडे संख्या दिला असेल तर इकडे अंकामध्ये म्हणजे अक्षरामध्ये उदाहरणार्थ 5 वाजले आहे अशा प्रकारे दिलं असेल तिथं पंचवादनम. 4-5 शब्द लक्षात ठेवा. पूर्ण असेल तर वादनम वादनम फक्त, सव्वा असेल 5:15 असेल तर सव्वाला सपाद पंचवादनम, 5:30 असेल तर सार्ध पंचवादनम, सेम लिहायचं पंचवादनम, इथे पण पंचवादनम. त्यानंतर 5:45 असेल तर मराठीमध्ये आपण जसं म्हणतो इथे सव्वा म्हणजे सपाद, साडे सार्ध, पावणे इथे पावणे 6 म्हणतो. तसं संस्कृतमध्ये पादोन, पादोन म्हणजे एक पाद एक चरण. आता 100% चे 4 भाग केल्यानंतर एवढा एक चौथा भाग जो आहे एक पाव बाकी राहतो म्हणून पादोन षडवादनम, पावणे 6 म्हणजे पादोन षडवादनम अशा प्रकारे इथे समयलेखन तुम्हाला मॅच करायला येईल. त्यानंतर जर 5 मिनिट जास्त आले तर पंचाधिक पंचवादनम, दशाधिक पंचवादनम, विंशती अधिक विंशत्यधिक पंचवादनम. अधिक शब्द आहे संधी वगैरे होऊन जोडून जर लिहिला तर तिथे जोड शब्दामध्ये विंशती आणि ईच्या पुढे आल्यास तिथे य होतो, यन संधी होते. विंशत्यधिक पंचवादनम, पंचविंशत्यधिक पंचवादनम अशा प्रकारे समय मॅच करायला तो अगदी सोपा आहे. तुम्ही 8वी पासून शिकत आलेले आहे. 8वी 9वी 10वी ही 3 वर्ष तुम्ही समयलेखन जर शिकला त्यानंतर परीक्षेमध्ये हे पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणारा घटक आहे. पादोन षडवादनम 5:45, दशोन षडवादन, दशोन आता म्हणजे दश उन म्हणजे कमी, दशोन षडवादनम 10 मिनिटं कमी, पंचोन षडवादनम. आपण आपल्या प्रथम पाठाला सुरुवात करूया. बाकीचे घटक आपण मध्ये सुद्धा घेऊ शकतो. पहिला पाठ आहे आद्य कृषक पृथुवेन्य. आद्य म्हणजे सुरुवातीचा पहिला शेतकरी आहे त्याचं नाव आहे आद्य कृषक म्हणजे शेतकरी त्याचं नाव आहे पृथुवेन्य. पृथु म्हणजे नाव आहे, पृथुवेन्य पृथ्वीचं जे नाव आहे ते त्याच्याच नावावरून ठेवण्यात आलं असं आपल्याला या पाठामध्ये शिकण्यामध्ये आहे. बघा सुरुवात करूया. प्रस्तावना. ऋग्वेदात एषा कथा उद्धृता. ही जी कथा आहे ऋग्वेदामधून घेतलेली आहे. वेनभूपतेः पुत्रः वेन्यः एव पृथुवेन्यः इति नामना ज्ञातः. वेणुभूपती, भूपती म्हणजे राजा, वेणुभूपती नावाच्या राजाचा पुत्र जो आहे वेन्यः तोच पृथुवेन्यः.
ह्या नावाने ज्ञात म्हणजे आहे ओळखला जातो. सह प्रजाहित दक्ष, तो प्रजाच्या हितामध्ये दक्ष आहे, म्हणजे तो प्रजाचं हित करत होता. आदर्श असा सम्राट इति स्मृत, आदर्श राजा असा त्याला स्मरण केलं जातं, ओळख आहे त्याला. म्हणजे वेणुभूपतीचा मुलगा वेण्या जो होता तोच पृथ्वीवेण्या नावाने ओळखला जातो आणि तो प्रजाहित दक्ष आणि आदर्श असा सम्राट आहे, राजा आहे. भारत देशे पृथुना एव कृषी कार्यम प्रारब्धम, भारतामध्ये पृथ्वीराजानेच कृषी म्हणजे शेतीचं जे कार्य आहे ते प्रारंभ केलं. फक्त प्रारंभ केलं असं नाही, संशोधितम संशोधन केलं, विकासम प्रतीच नीतम प्रति नीतम च, विकासाकडे तो घेऊन गेला, म्हणजे डेव्हलपमेंट सुद्धा त्यामध्ये केलं. स एव कृषी विद्या हा जनक इति मतः, तोच कृषी विद्याचा शेतीविषयक विद्याचा जनक म्हणून त्याला मतः म्हणजे मानलं गेलं आहे तो. आता एव सह प्रथमा कृषक, त्यामुळेच तो प्रथम शेतकरी म्हणून ओळखला जातो. धरित्र्या हा पृथ्वी नाम, धरित्री पृथ्वी अर्थ साठी जे नाव आहे त्याचं जे पृथ्वी हे नाव आहे, इति नामाभिधानम पृथ्वो कार्यस्य स्मारकम, ते पृथ्वीराजाच्या कार्यासाठी एक ओळख म्हणून त्याच्याच नावावरून ठेवण्यात आलं. इति मन्यते बुधही, असं बुद्धिमान लोक विद्वान लोक जे आहेत त्यांच्याद्वारे मानलं जातं. आता ह्या पाठामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की पहिला जो शेतकरी आहे पृथ्वीवेन्य, त्याच्याविषयी या पाठामध्ये चर्चा आहे. पाठाला सुरुवात करूया. चित्रामध्ये दिसत आहे राजा शेती करत आहे. भूपालः पृथ्वीवेन्यः नाम धरायां प्रथमः अभिषिक्तः सम्राटः. भूपालः म्हणजे राजा, भूमीचं पालन करणारा, रक्षा करणारा. भू म्हणजे जमीन, पालः म्हणजे पालन करणारा. पृथ्वीवेन्यः नाम धरायां प्रथम अभिषिक्तः सम्राट. धरायाम सप्तमी विभक्ती एकवचन, इस पृथ्वी पर, ह्या पृथ्वीवर, प्रथम म्हणजे पहिला, अभिषिक्त हा सम्राट, अभिषिक्त सम्राटचा अर्थ आहे की ज्याचा विधीपूर्वक राज्याभिषेक झालेला आहे, असा तो पहिला राजा आहे. त्याच्या अगोदर सुद्धा राजा झाले असेल, परंतु विधीपूर्वक त्याचा राज्याभिषेक कोणाचा झाला नव्हता. आता हा पहिला असा राजा होता ज्याचा विधीपूर्वक राज्याभिषेक झाला होता. प्रयाग क्षेत्रे पृथु नृपस्य राजधानी असेल, प्रयाग क्षेत्रामध्ये पृथ्वीराजाची राजधानी होती. इथे प्रश्न म्हणतात बघा, जर प्रयाग क्षेत्रे ह्या शब्दाला जर अंडरलाईन केला असेल, हायलाइट असेल, तर इथे प्रश्न म्हणतो की कोठे पृथ्वीराजाची राजधानी होती. तर कुत्र संस्कृतमध्ये एखाद्या जागेसाठी अंडरलाईन केलेले असेल, एखादा प्लेस सांगणारा शब्द असेल, तर त्यासाठी प्रश्न म्हणतो कुत्र, कोठे. पृथु नृपस्य षष्टी विभक्ती, म्हणजे प्रयाग क्षेत्रामध्ये कोणाची राजधानी होती, चाचीचे षष्टी विभक्तीसाठी, तर कस्य पुल्लिंगमध्ये, स्त्रीलिंगमध्ये कस्य हा बनतं, नपुंसकलिंगमध्ये परत कस्य. परत राजधानी ह्या शब्दाला अंडरलाईन असेल तर प्रयाग क्षेत्रामध्ये पृथ्वीराजाची काय होती, तर संस्कृतमध्ये स्त्रीलिंगमध्ये प्रश्न म्हणतो का, का आसीत, प्रयाग क्षेत्रे पृथु नृपस्य का आसीत. म्हणजे एकाच लाईनीमध्ये कोणता शब्द हायलाइट आहे त्यानुसार प्रश्न निर्माण केले जातील. शब्द ज्या विभक्ती ज्या वचनामध्ये जशा प्रकारचा आहे तसाच, जसं उत्तर किंवा तसं उत्तर आहे तसाच प्रश्न निर्माण केला जातो. बघा, अर्थाला प्रयाग क्षेत्रामध्ये पृथ्वीराजाची राजधानी होती. राज्याभिषेक समये चारणः पृथु नृपस्य स्तुतीम गातुम उत्सुका. स्तुतीम शब्दाचा अपोजिट वर्ड निंदाम. राज्याभिषेकाच्या समयी वेळी कदा, प्रश्न म्हणतो कदा, राज्याभिषेकाच्या वेळी चारणः, चारणा म्हणजे आता स्वर्गातील किंवा इंद्रलोकातील जे स्तुती गाणारे होते ते पृथ्वीराजाची स्तुती गाण्यासाठी उत्सुक होते. गातुम इथे तुमंतव्य आहे, गातुम प्लस उत्सुक, गाण्यासाठी उत्सुक होते, इंटरेस्टेड होते राज्याभिषेकाच्या वेळी. तदा पृथु आज्ञापयत तिष्ठन्तु चारणा, तिष्ठन्तु चारणः, तेव्हा पृथ्वीराजाने आज्ञा दिली की चारणः तिष्ठन्तु, थांबा, यावत
मम सद्गुणा न प्रगटी भवंती, यावत म्हणजे जोपर्यंत माझे, मम म्हणजे माझे, तसं माझं नाव मम नाम, तसं मम म्हणजे माझे, सद्गुणाः चांगले गुण प्रगट नाही होत, म्हणजे सगळ्यांसमोर येत नाही, किंवा जोपर्यंत मी काही चांगलं काम करत नाही तोपर्यंत, तावत अहम संधी होते, तावत यावत, तावत यावत म्हणजे जोपर्यंत, तावत तोपर्यंत, अहम न स्तोतव्य, मी स्तुती करण्यायोग्य नाही किंवा माझी स्तुती करणे योग्य नाही, जोपर्यंत माझे चांगले कार्य पुढे येत नाही किंवा मी काही कार्य करत नाही तोपर्यंत माझी तुम्ही स्तुती करू नका. स्तवनम तू ईश्वरस्येव भवेत, ईश्वरस्य प्लस एव, स्तवन जे आहे, स्तुती जे ईश्वराचीच व्हायला पाहिजे, एव शब्द च भवेत, स्तुती गायकाः पृथुनृपस्य एतादृशीं निस्पृहतां ज्ञात्वा प्रसन्न अभवन्, स्तुती गाणारे पृथुराजाची अशा प्रकारची निस्पृहता ज्ञात्वा म्हणजे इथे त्वांत अव्यय आहे, जाणून प्रसन्न झाले, आनंदी झाले. आता इथे प्रश्न कसे कसे बनू शकतात, कोणी कोणाला म्हटलं तिष्ठन्तु चारणा, तर राजा चारणांना म्हटला, त्यानंतर का म्हटला, तर इथे यावत सद्गुणांना प्रगटी भवंती तावत अहम न स्तोतव्य, म्हणजे कारण वगैरे लिहायला प्रश्न असतो, म्हणजे दोन ऑप्शन पैकी एक निवडायला त्या ठिकाणी असू शकतो. त्यानंतर ज्ञात्वा त्वांत्यावे इथे आहे, अभवन ही क्रियापद कोणत्या लकारामध्ये आहे, तर लंग लकार आहेत, अशा प्रकारे लकार वगैरे सुद्धा विचारू शकतात. आणि ते गातुम मध्ये तुमंत अव्यय आहे, गद्यांशात तुमंत अव्ययम चित्वालिगत हेत्वार्थ तुमंत अव्यय, आणि ते भूतकालवाचक त्वांत अव्यय. आता सेकंड जो पॅसेज असणार आहे त्या पॅसेज मध्ये सिक्वेन्स घटनाक्रमाने लिहायला तिथे प्रश्न असतो, तर व्यवस्थित हे वाक्य 4-5 वाक्य जे आहे ते घटना कोणत्या क्रमाने चालू आहे ते लक्षात ठेवा. एकदा पृथुराजः स्वराज्ये भ्रमणम अकरोत, एकेवेळी पृथुराजा स्वतःच्या राज्ये सप्तमी विभक्ती राज्यामध्ये भ्रमणम अकरोत, भ्रमण त्याने अकरोत लंगलकार केले, भ्रमण समये तेन दृष्टम. आता बघा, एक राजा आपल्या राज्यामध्ये फिरायला जातो, भ्रमण करतो, फेरफटका मारून येतो, तो फेरफटका मारत असताना फिरत असताना तो बघतो की त्याची प्रजा जी आहे अत्यंत अशी दुबली पतली अशक्त निकृष्ट असे झालेले आहे, म्हणजे अत्यंत दुबली पतली झालेली आहे. मग का असं होतंय तर बघतो तर ती प्रजा जी आहे पशूंप्रमाणे जगत आहे, एकदम असं जानवर वगैरे कसे गोठ्यात वगैरे बांधले जातात, काही पण अन्न जे दिलं जातं ते खातात, तसं ती प्रजा होती, पशूंप्रमाणे जगत होती, निकृष्ट अन्न खात होती. म्हणजे दुबले पतले का, तर अन्न जर बघितलं त्यांचं फूड अत्यंत नीच किंवा जे खाण्यायोग्य नाही असं ते फूड अन्न खात होते. ते पाहून राजा काय झाला, चिंतित झाला, चिंता कुलह जाता, म्हणजे तो टेन्शन मध्ये आता आला की आता ही प्रजा असं राहत आहे. मग राजाला आता प्रश्न पडले. आता बघा संस्कृतमध्ये, एकदा पृथुराजा स्वराज्ये भ्रमणम अकरोत, पहिलं वाक्य आहे, भ्रमण समये तेन दृष्टम यत् प्रजाः अतीव कृशाः अशक्ताश्च. आता इथे जो श आहे, संस्कृतमध्ये एक संधीचे नियम काही लक्षात घ्या, अर्धा स, अर्धा श, अर्धा षटकोनचा क्ष, किंवा अर्धा र जर असेल आणि तिथे जर जोड शब्द असेल, संधी करायचे असेल, तर त्या स, श, श अथवा र चा विसर्ग केला जातो. आता इथे श आहे तर त्याचा विसर्ग अशक्ताः प्लस च, म्हणजे ती प्रजा कृशः म्हणजे दुबली पतली आणि अशक्त होती, आणि अर्थामध्ये च शेवटी, ताः प्रजाः पशुवत जीवंती, डबल च जे आहे तर त, पशुवत संधी विच्छेद मध्ये इथे पशुवत प्लस जीवंती वेगळं होणार, या जचा पहिल्या त होतो. निकृष्टान्नम खादंती, आणि निकृष्ट एकदम निकृष्ट एकदम खाण्यायोग्य नाही असं अन्न सुद्धा ती खात आहे. तिसरं वाक्य आणि चौथं वाक्य. पाचवं वाक्य, तदृष्ट्वा राजा चिंताकुलः जाता, ते पाहून राजा चिंताकुल जातात. चिंतया आकुला, इथे समास तृतीय तत्पुरुष समास आहे,
चिंतया आकुलः, चिंतया आकुलः. तृतीया तत्पुरुष समास आहे. समास सुद्धा आपण डिटेल्स मध्ये शिकणार आहोत. तदा पुरोहितो वदत. आता हे सुद्धा लक्षात घ्या, हे एस सारखं जे चिन्ह आहे त्याला संधीमध्ये अ लिहिलं जातं. संधी विच्छेद जेव्हा करतो, पुरो ओ असेल, पुरोहितो ओ आहे तर त्याचा विसर्ग ओचा, पुरोहित हा प्लस अ व दत. ओ जर नसेल, ए असेल किंवा दुसरं काही असेल, आ असेल आणि पुढे अ वगैरे असेल तर ए किंवा आ तसंच ठेवायचं आणि फक्त अ वगैरेचं अ लिहायचं. ओ असेल तर विसर्ग प्लस अ व दत असं. हे राजन, पुरोहित बोलला की हे राजन, धनधान्यादि सर्व वस्तु जातम वस्तुतः वसुंधरायाः उदरैव वर्तते. वास्तविक रूपाने सर्व धनधान्य हे पृथ्वीच्या वसुंधराच्या उदरामध्ये म्हणजे पोटामध्येच वर्तते म्हणजे आहे. तत् प्राप्तुम यतस्व, ते प्राप्त करण्यासाठी यत्न कर, प्रयत्न कर. तदा ऋतुभूपेन तदर्थं धनुः सज्जीकृतम्. तदा भूमिः स्त्रीरूपं धृत्वा तस्य पुरतः प्रगटिता अभवत अवदच्छ. इथे प्रश्न कसे म्हणतात बघा. पुरोहितांनी म्हटले, राजाला सांगितले की सर्व धनधान्य जे आहे पशु म्हणजे प्रजा पशुप्रमाणे जगत होती, त्यांना अन्न खायला नव्हतं. तर तेव्हा पुरोहित राजाला म्हणतो की सगळं धनधान्य पृथ्वीच्या पोटामध्येच आहे, ते प्राप्त करण्याचा प्रयत्न कर. म्हणजे धान्य व्यवस्थित उत्पन्न झालं, उगवलं तर प्रजा ते चांगलं अन्न धान्य खाईल आणि प्रजा म्हणजे व्यवस्थित ते खाऊन पिऊन जगू शकतात. तर हेल्दी म्हणजे फूड त्यांना मिळेल. तदा पृथ्वीराजा भूपेन तदर्थम धनु सज्जीकृतम. पृथ्वीच्या उदरामधून, पोटामधून किंवा पृथ्वीच्या आतमधून धनधान्य प्राप्त करण्यासाठी राजाने धनुष्य बाण जो होता तो तयार केला, सज्जीकृत. तेव्हा तदा म्हणजे तेव्हा भूमी ही स्त्री रूपम धृत्वा, भूमी जी होती स्त्री रूप धारण करून, धृत्वा म्हणजे त्वांतव्य आहे, परीक्षेत विचारू शकतात. तस्य पुरतः प्रगटिता अभवत, त्याच्या पुढे प्रगट झाली आणि अवदत आणि म्हटली, बोलली. काय म्हणती, हे आता कोण प्रगट झाली, पृथ्वी स्त्री रूप धारण करून, भूमी जी होती पृथ्वी किंवा भूमी स्त्री रूप धारण करून त्याच्या पुढे प्रगट झाली आणि बोलते, हे राजेंद्र, तव पिता दुष्टासकः वेन राजा राजधर्मस्य पालनम ना करोत. तुझे जे वडील होते, पिता जे होते, दुःशासक म्हणजे दुष्ट शासक होते, चांगले राजा नव्हते. वेन राजा राजधर्मस्य पालन ना करोत, न प्लस अ करोत, ना करोत, न प्लस अ करोत, राजधर्माचं त्यांनी पालन नाही केलं. तदा मया चोर लुंठक भयात धन धान्य पुष्पफलानी मम उदरे नीतानी. तदा म्हणजे तेव्हा, मया माझ्याद्वारे, अस्मत् सर्वनाम चित्रुते भक्ती, अहम आवाम वयम माम आवाम अस्मान मया, तृतीय भक्ती एक वचन. चोर लुंठक भयात, चोर आणि लुटेरे, लुटणारे यांच्या भयापासून, धन धान्य पुष्प फलानी, इथे समासिक शब्द आहेत बघा. इथे धन धान्य पुष्प फलानी इतरेतर द्वंद्व समास आहे. धनानीच, धान्यानीच, पुष्पानीच, फलानीच असं इतरेतर द्वंद्व समास येथे आहे. इतरेतर द्वंद्व समास काय असतो, तर 9वीच्या क्लासमध्ये ते तुम्हाला होता, तुम्ही शिकला असाल. नसेल तर आपण परत रिव्हिजन म्हणून समास जेव्हा शिकू तेव्हा घेऊया. सगळं मम उदरे निहित, आणि माझ्या उदरामध्ये, पोटामध्ये निहित आहे. त्वम, तू प्रजाहित दक्ष नृपा, तू तर प्रजाहित दक्ष राजा आहे.
यदि त्वं प्रयत्नेन कृषिकार्यं करोषि तर्हि अहं प्रसन्नः भविष्यामि. जर तू प्रयत्नपूर्वक कृषीला सुरुवात केली, कृषी कार्य केलं, तर मी प्रसन्न होईल. आता इथे त्वम स्थाने भवान योजनेसाठी वाक्य आहे बघा. त्वम प्रयत्नेन कृषी कार्यम करोषि. त्याचा इथं भवान जर जोडलं तर भवान प्रयत्नेन कृषी कार्यम करोती. भवान जे आहे प्रथम पुरुष एकवचनामध्ये करोती साठी ती प्रत्यय लागून प्रयोग होतं आणि त्वम सोबत मध्यम पुरुष एकवचन करोषि. जेव्हा भवान स्थानी त्वम हा टॉपिक घेऊ तेव्हा तिथे तुम्हाला अजून क्लिअर होईल. यदि तरी अहम प्रसन्न भविष्यामी, तर मी प्रसन्न होईल. अतः धनु त्यज, त्यामुळे धनुष्य तू त्याग कर, सोड. त्यज मध्ये लोट लकारचा मध्यम पुरुष एकवचनाचा प्रयोग झालेला आहे. खनित्राणी हलान कुदालकान लवित्राणी हस्ते गृहीत्वा प्रजाजनैः सह कृषी कार्य कुरु. आता हातामध्ये खनित्र म्हणजे खांद्यासाठी जे जे शेतीसाठी लागणारे अवजारे आहेत त्याचा प्रयोग केलेला आहे. खनित्र, हल म्हणजे नांगर, कुदाळ, लवित्राणी म्हणजे जे खुरप म्हणतो आपण, क्वेश्चन मार्क सारखं असतं. साऊथच्या मूवीज वगैरे मध्ये ते प्रयोग केले जातं बघा. काही भांडण झाले की लगेच ते अशा प्रकारचे लवित्राणी घेऊन युद्ध करतात. लवित्राणीचे हस्ते ग्रहित्वा, ग्रहित्वा तो अंतव्य आहे, तो अथवा शेवटी येतं. प्रजाजनेही सह, प्रजाजनासोबत, लोकांसोबत कृषी कार्य कुरु. कुरु मध्ये लोट लकारचा प्रयोग आहे. आता प्रश्न असतो की भूमी राजाला काय उपदेश देते माध्यम भाषामध्ये उत्तर लिहायला, तर हे सगळं तुम्ही लिहू शकता. आता एखादा माध्यम भाषाचा प्रश्न कसा सोडवायचा, तर हा प्रश्न आद्य कृषक हा पृथ्वीने ह्या पाठातील आहे. एकेवेळी राजा आपल्या राज्यामध्ये भ्रमण करत असताना त्याने पाहिले की प्रजा जी आहे अशक्त आहे आणि पशुवत जगत आहे आणि निकृष्ट अन्न खात आहे. तेव्हा राजाला अन्न प्राप्त करण्यासाठी म्हणजे विचार आला, तेव्हा पुरोहित म्हणतो की सगळं धनधान्य जे आहे पृथ्वीच्या उदरामध्ये आहे आणि राजा ते प्राप्त करण्यासाठी धनुष्य सज्जी करतो. तेव्हा त्रिरूप धारण करणारी पृथ्वी त्याला त्याच्यासमोर प्रगट होते आणि बोलते, अवदत म्हणजे म्हणते, बोलते. तर काय काय सांगते, तर तुझे जे वडील होते दुःशासक होते, तू चांगला राजा आहे, तू प्रजेचे कल्याण करणार आहे आणि तू म्हणजे कृषी कार्य प्रारंभ कर, असं प्रयत्नपूर्वक कर, मी प्रसन्न होऊन तुला सर्व काही देईल, असं तो स्त्री रूप धारण करणारी पृथ्वी त्याला भूमी उपदेश देते. असं त्याचं माध्यम भाषामध्ये उत्तर असू शकेल. बघा, भूमातुः उपदेशम मनसी निधाय पृथ्वीन्यः नदीनां मार्गम अवरुद्ध्य कृषी कार्यार्थम जलस्य उपयोगम अकरोत. भूमातुः उपदेशम, भूमाताचा उपदेश मनामध्ये, मनसी सप्तमी विभक्ती, मनामध्ये, निधाय म्हणजे धारण करून, पृथ्वीन्यः नदीनां मार्गम अवरुद्ध्य, अवरुद्ध्य लेबंतव्य आहे, निधाय लेबंतव्य आहे. नदीनां मार्गम, नदींचा मार्ग रोखून, थांबवून, कृषी कार्यासाठी तो जलाचं व्यवस्थापन, जलाचा उपयोग त्याने केला. वृष्टी जलसंचयम कृत्वा, वृष्टी म्हणजे पाऊस, पावसाचा जलसंचय करून म्हणजे एकत्र करून त्याला व्यवस्थित साठवून, कृत्वा म्हणजे करून, जल व्यवस्थापनम अकरोत, जलाची व्यवस्था त्यांनी केली. जलस्य व्यवस्थापनम, इथे षष्टी तत्पुरुष समास आहे. जलस्य षष्टी विभक्तीचं चिन्ह आहे आणि स्थापनम षष्टी तत्पुरुष समास आहे. भूमी उर्वरताम कर्तुम प्रायदत, भूमी उर्वरित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आता काय काय केलं सिक्वेन्स साठी विचारतात. म्हणजे भूमाचा उपदेश मनामध्ये धारण केला, नदींचं पाणी अडवलं, कृषी कार्यासाठी त्याचा उपयोग केला, पावसाचं पाणी साठवून संचय करून त्याला जल व्यवस्थापनासाठी जलाची व्यवस्था त्यांनी केली. भूमी उर्वरित केली, त्यामध्ये नांगर वगैरे जे चालवतात त्याने उर्वरित केली. त्यानंतर तस्मिन क्षेत्रे जनाः धान्य बीजानी वपन, धान्याचे बी त्यामध्ये वपन केले, पेरले. सह नेकेभ्य वृक्षेभ्य विविध प्रकारकानां बीजानां संकलनम चयनम च परिश्रमेन अकरोत.
आणि सह म्हणजे तो, राजाने नेकेभ्य वृक्षेभ्य अलग अलग वेगवेगळ्या अशा वृक्षांपासून विविध प्रकारचे बियांचं संकलन केलं, म्हणजे ते एकत्र केल्या, त्यांचं चयन केलं, निवडल्या कोणते बी योग्य आहे, ते परिश्रमाने सगळं काही केलं. अनंतरम बीजानाम संस्करणम कृत्वा वपनम अकरोत. त्यानंतर बियांवर संस्कार केले, त्यावर काहीतरी म्हणजे पेरण्यायोग्य बनवण्यासाठी त्याच्यावर काही आवश्यक कार्य केले, संस्करण केलं. कृत्वा म्हणजे करून, तिथे सुद्धा त्वांतावे. वपनम अकरोत, त्याचं पेरणी केली, वपन केलं. आणि पाऊस पडल्यानंतर पर्जन्यानंतरम बीजेभ्य अंकुरः उद्भूता, आणि बियांमधून अंकुर म्हणजे ते झाड यायला सुरुवात झाली, उत्पन्न झाले, उद्भूत झाले. धान्य लाभेन सर्वे प्रजा संतुष्टाचं भवन, आणि धान्याचा लाभ झाला म्हणून सर्व प्रजा संतुष्ट झाली, खुश झाली, समाधानी झाली. आता त्यांना सर्व धान्य व्यवस्थित जेवण वगैरे त्यांना करता येणार होतं, त्यामुळे ते खुश झाले. असा एषः कल्याणकारी नृप, असा जो कल्याणकारी हा राजा जो आहे, पृथिव्याम प्रशासने अग्रणी जनसेवावृत्तीच अभवत, असा हा राजा कल्याणकारी नृप म्हणून ओळखला गेला. पृथ्वी आणि प्रशासनावर अग्रणी म्हणजे एकदम पुढे जनसेवा करणारा असा राजा तो होऊन गेला. अशाच प्रकारे आजची जी आपली राजनीती किंवा आपली जी सरकार, आपले जे आमदार खासदार आहेत, असे जर कार्य करायला लागले लोकांच्या हित कल्याणासाठी, तर निश्चित रूपाने सर्वांचं सुद्धा लवकरच कल्याण होईल. अच्छे दिन जल्दी ही सबके ही आएंगे, अभी आ रहे हैं और आगे भी आएंगे. पृथ्वीन्यस्य आदर्शभूतानि कार्याणि, पृथ्वीराजांचे आदर्श कार्य जर आपण सुद्धा पुढे अशा प्रकारचे कार्य केले, तर निश्चित रूपाने आपण आणि आपला देश, आपले सर्व लवकरच चांगले जीवन, आता विकसनशील देश आहे, विकसित देश लवकरच होईल. आपल्या संस्कृतमध्ये परोपकाराची भावना, लोककल्याणची भावना सांगितलेली आहे, ते आपण आपल्या मनामध्ये धारण करायला पाहिजे. हे ह्या पाठामधून आपल्याला शिकायला भेटलं. पृथ्वीन्यस्य आदर्शभूतानि कार्याने, जो चांगलं कार्य करतो त्याला लोक, तो व्यक्ती नसताना सुद्धा त्याची ओळख, त्याची आठवण, त्याच्याविषयी अभ्यास करतात. जसं आपण पृथ्वीन्य हा राजाविषयी वाचत आहे. संरक्षण व्यवस्था, जल व्यवस्थापनम, कृषी संशोधनम, आरोग्य सुविधा, पशूनां कृते रक्षितानि तृणक्षेत्राणि, अन्न दुग्धादीनां व्यवस्था, नगर व्यवस्थापनम, शिक्षण व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था राजाने केलेल्या आहेत. आता ह्या पाठाचे प्रश्न उत्तर तुम्ही एकदा वाचून घ्यावे. काही प्रश्न डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता, परंतु पाठ व्यवस्थित समजल्यानंतर प्रश्नोत्तर सॉल्व्ह करायला काही अडचण येणार नाही. तरी सुद्धा मी तुम्हाला प्रश्नोत्तर तुमच्या स्क्रीनवर दाखवतो. जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तिथून तुम्ही बघू शकता. पॉज करून तुम्ही नंतर सुद्धा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन सुद्धा तुम्ही त्यातून अभ्यास करायचा असेल तर करू शकता, किंवा हे नोट्स वगैरे तुम्हाला मी अवेलेबल करून देईल. बघा, ह्या पीडीएफ मध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे घटक अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन इंग्लिश आणि मराठीमध्ये आहे. त्यानंतर पॅसेज 1 जो आहे त्यामध्ये आलेले कठीण शब्द विथ मिनिंग, इंग्लिश मिनिंग मराठी मिनिंग सोबत आहे. जर कोणाचा इंग्लिश मिडियम असेल तर तरी सुद्धा त्यांना फायदा होणार आहे. आता मी हे सगळे लेसन शिकवताना सांगितलेले आहे. जरी तुम्हाला नसेल समजले किंवा रिव्हिजन साठी पाहिजे असेल तर तुम्ही वाचू शकता. फर्स्ट पॅसेजचा मराठी आणि इंग्लिश अनुवाद आहे. पाठ आधारित पॅसेजच्या आधारावर प्रश्न आहेत. काही
अभ्यास प्रश्न पण आहेत, अतिरिक्त आहेत जे तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी नाही आहेत, पाठामधून आहेत. समानार्थक शब्द आहेत, विरुद्धार्थक शब्द आहे, स्तुती ही निंदा. दुसरा पॅसेज परिच्छेद आहे, त्या आधाराच्या आधारावर आहेत सर्व. अनुवाद आहे. थर्ड पॅसेज आहे. एक एक पॅसेजच्या आधारावर ही प्रश्नोत्तर आहे, अनुवाद आहे. त्यानंतर माध्यम भाषा उत्तर लिहितात. माध्यम भाषा उत्तर लिहिताना मुलांना थोडीफार अडचण येते, तर ते सुद्धा तुम्ही इथे वाचू शकता, लिहून घेऊ शकता. पहिला प्रश्न आहे, भूमाता पृथ्वीन्यम किम उपदिशत. भूमाता जी आहे पृथ्वीन्याला काय उपदेश देते, त्याची चर्चा आपण आताच केलेली आहे. त्यानंतर धरित्री हा उपदेश मनसी निधाय पृथ्वीन्या किम किम अकरोत. धरित्रीचा ह्या पृथ्वीचा उपदेश मनामध्ये धारण करून पृथ्वीराजाने काय काय कार्य केले त्याची चर्चा सुद्धा इथे माध्यम भाषेमध्ये करायची आहे. अशा प्रकारे हा जो पहिला पाठ आहे तो इथे समाप्त झालेला आहे. काही प्रश्न असेल तर विचारू शकता, अदरवाईज आपण भेटूया पुढील क्लासमध्ये, पुढील आपल्या सेकंड पाठाकडे. त्याचं नाव आहे व्यसने मित्र परीक्षा. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः.